Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Third chapter Formation of a Company हा आपण स्टार्ट केला होता. कंपनी स्थापने संदर्भातील. यानंतर आपण यामधील फर्स्ट पॉईंट सुरू केला होता. स्टेजेस इन द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. कंपनी स्थापने संदर्भातील स्टेजेस हे आपण सुरू केले होते. त्यामधील फर्स्ट स्टेज प्रमोशन ही पाहिली आपण. त्यानंतर इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी याला आपण लास्ट लेक्चरमध्ये सुरुवात केली होती. कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यास संदर्भातील. इनकॉर्पोरेट अ कंपनी यामधील आता आपण स्टेप्स सुरू केले होते. फॉलोइंग स्टेप्स आर अंडरटेकन टू इनकॉर्पोरेट अ कंपनी. कंपनी नोंदणीतील टप्पे स्टेप्स कोणते कोणते आहेत हे पाहायला आपण सुरू केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. यामधील फर्स्ट स्टेप्स आहे ऑब्टेन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, ज्याला DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळविणे, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे. त्यानंतर सेकंड नंबरचा होता रजिस्टर्ड डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ डायरेक्टर विथ MCA. MCA मीन्स मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. याच्याकडे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCAकडे नोंदविणे. त्यानंतर थर्ड नंबर ऑब्टेन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, ज्यालाच DIN म्हणण्यात आले. डायरेक्टर्स ओळख क्रमांक मिळविणे. त्यानंतरचा पुढचा आहे अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ नेम. कंपनीचे नाव नेम आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. त्यानंतरचा पुढचा आहे फायनलाइज मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशन घटनापत्र, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन नियमावलीला अंतिम स्वरूप देणे. त्यानंतर आहे सायनिंग स्टॅम्पिंग अँड डेटिंग ऑफ मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. घटनापत्र आणि नियमावली सही, त्याची स्टॅम्पिंग आणि दिनांक ठरविणे. त्यानंतरचं आहे प्रिपेअर अदर नेसेसरी डॉक्युमेंट्स. इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे. त्यानंतर आहे डिसाइडिंग ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. जो कोणताही ॲड्रेस आहे कंपनीचा त्या संदर्भातील डिसाईड करणे. त्यानंतर आहे ऑब्टेन अ स्टॅच्युटरी डिक्लेरेशन. वैधानिक घोषणापत्र तयार करणे. त्यानंतरचं आहे फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स फॉर इनकॉर्पोरेट विथ ROC. जे कोणतेही कंपनी नोंदणीसाठीचे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत आणि त्यासाठीचा प्रस्ताव आहे तो सादर करणे. आणि लास्ट नंबर आहे ऑब्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे. एवढे स्टेप्स या इनकॉर्पोरेट अ कंपनी म्हणजेच रजिस्ट्रेशन ऑफ अ कंपनीसाठी, कंपनीच्या नोंदणीसाठी एवढे स्टेप्सची पूर्तता करावी लागते कंपनीला. यामधील आपण फर्स्ट ऑब्टेन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पाहिलं. त्यानंतर रजिस्टर्ड DSC म्हणजेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ डायरेक्टर्स विथ MCA. डायरेक्टर्सची डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे नोंदविणे. हे आपण पाहिलं लास्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर थर्ड नंबर ऑब्टेन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. डायरेक्टरचा ओळख क्रमांक मिळविणे हे आपण पाहिलं.
त्यानंतर 4th नंबर, अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ नेम, कंपनीचे नेम आरक्षित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करणे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला पुढे 5th नंबरचा पाहायचा आहे, आपल्याला लर्न करायचं आहे, त्यावरतीचा आपण डिस्कस करूयात. फायनलाइज मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशन घटनापत्र आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन नियमावली, कंपनीचे नियम काय आहेत, कंपनीचे आर्टिकल्स कोणते कोणते आहेत, या संदर्भातील पूर्णपणे प्रस्ताव तो तयार करणे. यामध्ये आता पाहू, 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स द मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन have to be submitted along with the application for incorporation of a company. कंपनी नोंदणीसाठी, रजिस्ट्रेशनसाठी, इन्कॉर्पोरेशनसाठी मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. कंपनी नोंदणीसाठी म्हणजेच इन्कॉर्पोरेशन ऑफ कंपनीसाठी हे डॉक्युमेंट्स सादर करावे लागतात. These documents contain legal and technical information related to objective of company and regulation for operation of company pursuant to company law. या डॉक्युमेंट्समध्ये कंपनीच्या रेग्युलेशन संदर्भातील, ऑब्जेक्ट संदर्भातील म्हणजे उद्दिष्टांसंबंधातील निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबींचा आणि रूल्स अँड रेग्युलेशनचा उल्लेख असतो. हेन्स द प्रमोटर्स टेक द हेल्प ऑफ प्रोफेशनल लाईक कंपनी सेक्रेटरी, legal experts, accountants, etc. to finalize the draft memorandum and articles of associations. यासाठी मेमोरंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स तयार करण्यासाठी प्रमोटर्स हेल्प घेतात, मदत घेतात. कोणाची? प्रोफेशनल्स लोकांची. म्हणजे कोणते प्रोफेशनल्स लोक आहेत? तर कंपनी सेक्रेटरी आहे, कंपनीचा सचिव आहे, किंवा लिगल आस्पेक्ट असणारे, कायदेतज्ञ असणारे, किंवा अकाउंटंट्स यांची मेमोरंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स तयार करण्यासाठी या व्यक्तींची मदत घेतात. यानंतर in case a proposed public company wants to list itself with one or more stock exchange, promoter should send a copy of the draft memorandum of association and articles of association to such stock exchange for their review and suggestions. जर कंपनी पब्लिक कंपनी असेल, सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी वन ऑर मोर स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एका किंवा एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करण्यासाठी प्रमोटर्सला मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स ड्राफ्ट करायचा असेल, तो भाग स्टॉक एक्सचेंजकडे सादर करून त्यावरतीच्या काही सजेशन असेल तर स्टॉक एक्सचेंजकडून तो मागविल्या जातात. हे कोणासाठी? जर पब्लिक कंपनी असेल तर त्या कंपनीला वन ऑर मोर स्टॉक एक्सचेंजमध्ये त्यांना भाग घ्यायचा असेल तर अशा वेळेस त्या संदर्भातील स्टॉक एक्सचेंज संदर्भातील माहिती मागवण्यात येते. त्यानंतरचा पुढचा आहे 6 नंबरचा स्टेप, सिग्नेचर किंवा साइन इन, स्टॅम्पिंग अँड डेटिंग ऑफ मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. सायनिंग असेल किंवा स्टॅम्पिंग असेल किंवा डेटिंग,
सही, मुद्रांक किंवा दिनांक, घटनापत्र व नियमावलीवरील मेमोरंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनवरती सही साइन इन कोण करणार, स्टॅम्पिंग कशा पद्धतीचे, डेटिंग काय आहेत, दिनांक काय आहे या संदर्भातील इन्फॉर्मेशन. द मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन must be signed by each subscriber to the memorandum and shall add his name, description, address, occupation, etc. कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनवरती सह्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वतः अक्षरात स्वतःचे नाव, ॲड्रेस, त्याचं ऑक्युपेशन म्हणजे त्याचा हुद्दा, व्यवसाय काय आहे, लिहून एका साक्षीदारासमोर, एका विटनेससमोर काय करायचं आहे, सही करणे आवश्यक आहे. ऑक्युपेशन इन द प्रेझेंट ॲट लिस्ट वन विटनेस साक्षीदार who shall attest the signature and likewise sign and add his name, description, address, occupation, etc. एका साक्षीदारासमोर सही करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या विटनेसेसचं काय आहे, नेम, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचा हुद्दा काय, त्याचा ॲड्रेस काय, त्याचा ऑक्युपेशन, त्याचा व्यवसाय काय लिहून सही करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे आफ्टर सायनिंग, आता साईन झाल्यानंतर पुढे काय, त्या मेमोरंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनवरती. आफ्टर सायनिंग द मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन needed to be stamped as per the Indian Stamp Act 1899. मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशनवरती सिग्नेचर झाल्यानंतर भारतीय इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावरती कंपनीच्या यानुसार या स्टॅम्पनुसार ती साईन करणे आवश्यक आहे. त्याला साठीचा द स्टॅम्प ड्युटी डिपेंडेड ऑन द ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. जी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे म्हणजेच त्यावरतीचं शुल्क लागणार आहे ते अधिकृत भांडवलावरती म्हणजे ज्यांचं शेअर कॅपिटल आहे त्या शेअर कॅपिटलवरती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. हे जे कोणतीही स्टॅम्प ड्युटी आहे कंपनीच्या शेअर कॅपिटल भांडवलावर तसेच त्या स्टेटवरती कंपनीचं रजिस्ट्रेशन ज्या स्टेटमध्ये झालेलं आहे त्या स्टेटवरती अवलंबून असते. देअर शुड बी डेटेड ऑन MA or AA. इट मे बी स्टॅम्पिंग डेट any other date after stamping. Stamp duty is required to paid at the time of incorporation. सही झाल्यानंतर सिग्नेचर झाल्यानंतर त्या पर्सनचे त्यानंतर मेमोरंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनवर सह्या झाल्यानंतर इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 नुसार कंपनीच्या काय आहे शेअर कॅपिटलवर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि ही स्टॅम्प ड्युटी स्टेट टू स्टेट म्हणजेच राज्यानुसार वेगवेगळी असू शकते. त्यानंतर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड मेमोरंडम यावरती डेट असणे आवश्यक आहे आणि ही डेट स्टॅम्प ड्युटी दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांक म्हणजेच डेट असू शकते. आणि स्टॅम्प ड्युटी कंपनीच्या नोंदणीच्या वेळी भरली जाते. कधी आहे ड्यू स्टॅम्प ड्युटी इज रिक्वायर्ड टू पेड ॲट द टाईम ऑफ इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशन नोंदणी कंपनीच्या नोंदणीच्या वेळी स्टॅम्प ड्युटी भरली जाते. इथपर्यंतचा आपण यातील पॉईंट्स पाहिले.
इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, कंपनीच्या नोंदणी संदर्भातील 6 स्टेजेस आपण पाहिले आहे. टोटल नंबर ऑफ 10 स्टेप्स त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेले आहेत. पुढील नेक्स्ट स्टेप इनकॉर्पोरेशन संदर्भातील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.